तुमच्या हरे कृष्णामध्ये विठ्ठलाला स्थान नाहीये. भगवान कृष्णाची सासवरडी कुठली आहे? आपल्या महाराष्ट्राची. भगवान कृष्ण आपले जावई आहेत. यशोदा विचारते उद्धवाला, उद्धवा कृष्ण कसा आहे, तो काय करतोय, आमची आठवण काढतो का? आणि जशी ती बातमी ऐकली त्यांच्या हृदयामध्ये नाही का एकदम चीर पडल्यासारखं वाटलंय. कृष्ण आम्हाला सोडून गेले, आता पुन्हा येणार नाहीत कृष्ण आमच्याकडे. ज्या नंदबाबा आणि यशोदामाईने त्याला जीवापाड प्रेम केलेलं आहे, ते यशोदाची पण त्याला आठवण येत नसेल. आम्ही कोण आहेत? जे नंदबाबा आणि यशोदामाईची आठवण येत नसेल तर आम्ही कोण आहेत? त्यावेळेस त्या तलावामध्ये ब्रह्माजीनं जे चंदन लावलं तर भगवान कृष्णांना, ते चंदन नाही का त्या तलावामध्ये पडलं. राधा आणि कृष्ण या दोघांमध्ये जो विलाप प्रेम असतं, जी चर्चा असते वृंदावनची, त्याचं करीत असताना नेमकं हे दृश्य रुक्मिणी पाहते. पण ती माहेराला नाही गेली, माहेरच्या देशाला गेली. का बरं? कारण त्याला माहीत होतं माहेरला गेल्यानंतर नवरा तिथंच येईन. भगवंताला आनंद झाला, मृत्यूच्या वेळेस यानं नाही का माझं स्मरण केलेलं आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. आणि त्या महादैत्याला डिंडीरवाला विचारलं, तुला काय वरदान पाहिजे? म्हणून मी तुला शाप देतो की तू काय कर, वीट होऊन जा. मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंता, हे जे तुम्ही कमरेवर हात ठेवलेलं आहे ना, ते निरंतर मला दर्शन भेटत राहावं. भगवंत म्हणतात चिंता करू नको, कलियुगामध्ये माझा जो अवतार होईल तुला नित्य निरंतरात ते दर्शन होईल. देव लय फुकट हो, पण कोणाला नकोय. भगवान कृष्ण का आले? आचार्य त्याचं 3 कारण देतात. पहिलं कारण देतात रुक्मिणीचा रुसवा काढायचा. दुसरं कारण देतात हरे कृष्णा. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आजच्या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो आणि हा विषय निवडण्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी मी ऋषिकेशला गेलो होतो आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार त्यांना भेटण्याची संधी भेटली. खूप प्रखर व्यक्तिमत्व आहे आणि गाथामूर्ती, त्यांचा गाथेवर खूप अभ्यास आहे आणि प्रामाणिकपणे ते लोकांना भगवत भक्तीबद्दल बोलतात. तर भेटण्याच्या चर्चामध्ये बराच विषय झाल्यानंतर ते म्हटले की इस्कॉनच्या मला खूप गोष्टी खूप आवडतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नामधारक खूप आहे तुमच्याकडे. दुसरं आचरण खूप चांगलं आहे आणि नित्यनियमाने ग्रंथ सोडून काही बोलत नाहीत. पण एक गोष्ट आहे, तुमच्या हरे कृष्णामध्ये गाथ्याला कुठं जास्त प्राधान्य नाही आहे किंवा विठ्ठलाला स्थान नाही आहे असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मग त्याच पार्श्वभूमी वाटलं की विठ्ठल, आपण महाराष्ट्रात राहतो आणि इस्कॉनमध्ये राहिल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, विठ्ठल आणि कृष्ण वेगळे आहेत का? म्हणजे फरक नाही. लोकांना इथून बेसिक प्रश्न आहे. गीता आणि भागवतातला प्रश्न, गीता आणि भागवत हे एकच आहे त्यांना जाणतं. महाराष्ट्रामध्ये गीता वितरण करताना बऱ्याच वेळा हा अनुभव आलेला आहे. तर महाराजांना म्हटलं तसं नाही महाराज, सगळेजण बोलतात विठ्ठलाबद्दल आणि कृष्णाबद्दल बोलता येतं. कदाचित तुमचं ऐकण्यात आलं नसेल, पण बऱ्याच वेळा आमच्याकडे आषाढी निमित्ताने गाथ्यावर प्रवचनं होतात, विठ्ठलाच्या कथा होतात आणि नित्यनियमाने आमचे भक्त पंढरपूरला जात असतात. मग त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न केला, पण तरी थोडे ते अतृप्त होते. पण म्हटलं महाराज तुम्ही कधी येतान कोणी इस्कॉन मंदिरामध्ये आवर्जून या. नाही म्हणले मला आवडेल यायला. तर त्यामुळं मी आजचा विषय घेतला आणि आज अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ॲटलिस्ट जसं धोनी येतो आणि शेवटच्या बॉलमध्ये बॅटिंग करून जातो, तसंच आज शेवटच्या दिवसामध्ये ॲटलिस्ट अमुष्या पण आहे. तर याच्यामध्ये आज आपण पांडुरंगाच्या कथा पाहूया. खरं तर महाराष्ट्रामध्ये पांडुरंग विठ्ठल यांच्या कथा खूप सुंदर आहेत आणि ते जनमानसापर्यंत 2 स्तर आपल्याला, एक भगवंताची महानता आणि भक्तांसोबत असलेली मधुरता कळून जाते. आणि पदम पदम भगवंत पांडुरंग आपल्या भक्ताशी आदान प्रदान करतात. आपल्याला सुखदेव गोस्वामी इथे भागवतातला हा जो श्लोक आहे अतिशय सुंदर आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल, महादेवाची कथा करण्यासाठी शिवपुराण आहे, रामचंद्राची कथा करण्यासाठी रामायण आहे, कृष्णाची कथा करण्यासाठी भागवतम आहे, तर पांडुरंगाची कथा करण्यासाठी कोणता ग्रंथ आहे? हा प्रश्न पडला असेल. पण याचं वर्णन स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये कमी कमी 8 ते 9 अध्याय जे पांडुरंग महात्मे, पंढरपूर महात्म्याचं वर्णन केलं आहे, त्याचेचमध्ये पांडुरंगाच्या कथा येतात. तर असे भगवान हरी जे पांडुरंग आहेत त्यांची आपण कथा पाहूया. याचं वर्णन पद्मपुराणाच्या 25, 26, 28, 29 आणि 32व्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेले.
तर यामध्ये स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये केलेलं आहे की जेव्हा शिव आणि पार्वती प्रश्न विचारते शिवजींना की तुम्ही नेहमी तल्लीन कशामध्ये प्राप्ती केलेली आहे, तुमची तल्लीनतेचं कारण काय? तर शिवजी पार्वतीला म्हणतात, अगं सते, मी केवळ भगवंताच्या ज्या कथा श्रवण केलेल्या आहेत, कोणाकोण, जे सौनकादी ऋषी, आपलं चतुर्सकुमार ऋषी आहेत, नारद मुनीसारख्या महान व्यक्तीकडून मी कथा ऐकल्यानंतर त्या कथेवर मी मनन करतो, चिंतन करतो आणि मला त्याचा रसास्वादन भेटतोय. आणि तो रसास्वादन मी तुला सांगू शकत नाही, व्यक्त नाही करू शकत. आणि जेव्हा असं गुप्त सांगितल्यानंतर सतीला, पार्वतीला उत्सुकता झाली, कोणत्या कथा आहेत की ज्यामुळे तुम्ही रसास्वादन करतायत, त्या कथा ऐकण्याची मला उत्सुकता आहे. आणि मग त्या कथा सांगण्यासाठी शिवजी म्हणतात, ठीक आहे, तू जर उत्सुकता असेल, उत्कंठा असेल, तर मी कथा सांगण्यासाठी प्रेरित होतो. आणि मग पार्वती उत्सुकता दाखवल्यानंतर महादेव शिवजी कथा करण्यास सुरुवात करतात. म्हणतात एका कल्पामध्ये भगवान कृष्णाची कथा वर्णन करतात. म्हणजे भगवान बाललीला एवढ्या सुंदर सुंदर लीला आहेत. आणि मग भगवंत कंसाचा वध करण्यासाठी मथुरेमध्ये जातात. आणि जेव्हा मथुरेमध्ये जातात तेव्हा गोपींचं त्यांचा विरह खूप जाणवत असतो. भगवंत शरीराने मथुरेमध्ये असतात, पण चित्तामध्ये वृंदावनमध्ये असतात. मथुरेमध्ये खूप वर्ष राहिल्यानंतर देवकी आणि वसुदेवाची यांची सेवा केल्यानंतर भगवंत तिथून नाही का द्वारकेला निघून जातात. आणि जेव्हा ही बातमी गोपींना समजते तेव्हा गोपींचा जो विरह भाव आहे तो आणखीन वाढतो की कृष्ण आम्हाला म्हटले होते की आम्ही लवकरच भेटू, पुन्हा दर्शन देतील. हे आशेनं नाही का त्याने आपलं जीवन नाही का क्षणोक्षणाला ना कठीण प्रसंगामध्ये जात होते. आणि जशी ती बातमी ऐकली त्यांच्या हृदयामध्ये नाही का एकदम चीर पडल्यासारखं वाटलंय, कृष्ण आम्हाला सोडून गेले, आता पुन्हा येणार नाहीत कृष्ण आमच्याकडे. आणि त्या विरह भावामध्ये गोपी रडू लागल्या. त्यांच्या अश्रूच्या धारा नाही का एका पाटाप्रमाणे वाहत होऊ लागल्या. कोणाला शारीरिक स्तराची अवस्था अजिबात नव्हती. प्रत्येकजण कृष्ण कृष्ण, हे गोकुळपती, गोपसखा, गोविंद, आमचे प्राणहार, असं नाही का त्या स्मरणामध्ये त्या गोपी नाही का विरह भावामध्ये कृष्णाचं स्मरण करू लागले. आणि भगवंताला जेव्हा कळलं की गोपी नाही का त्यांचा विरह भाव समोर, त्यावेळेस उद्धवाला पाठवलं. उद्धवाला नाही का पाठवण्याचं दोन कारण होते. कारण उद्धवामध्ये थोडासा भक्तीचा अभिमान होता, आचार्य एका ठिकाणी वर्णन करतात. आणि भक्तीची पराकाष्ठा काय होती हे दाखवण्यासाठी भगवंताने उद्धवला पाठवलं. आणि जसे उद्धव वृंदावनमध्ये जातात, पहिले यशोदाला भेटतात, नंद बाबाला भेटतात. नंद आणि यशोदाला भेटल्यानंतर त्यावेळेस यशोदा विचारते उद्धवाला, उद्धवा कृष्ण कसा आहे, तो काय करतोय, आमची आठवण काढतो का, गोपसखांची आठवण येते का, गायीची आठवण येते का, यमुनाची आठवण येते का त्याला, कदाचित तो राजा झालाय, आम्हाला विसरून गेला असेल. अशा भावनेमध्ये यशोदामाईच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा, तिच्या पापण्या सुद्धा लोपत नव्हत्या की ते एवढं सातत्यानं धारा वाहत होती यशोदामाईया. नंदबाबाची तीच अवस्था झाली. ते विचारायचे, पुन्हा मूर्छित व्हायचे. आणि उद्धव त्यांना सांत्वन करायचे, पण ते सांत्वन जास्त काळ टिकत नसायचं. उद्धवानं पाहिलं की हे प्रेम कोणतं साधारण नाहीये, मी यांना समजू शकत नाही. आणि हळूच उद्धव नाही का नंद बाबा आणि यशोदाबाईचा निरोप घेऊन नाही का गोपींना भेटतात. आणि जसं गोपींना उद्धव भेटतात त्यावेळेस गोपी जेव्हा उद्धवाला पाहतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना असं अवस्था झाली की कृष्ण आले आम्हाला भेटायला, पण कृष्ण नाहीये, कृष्ण अशा अवस्थेमध्ये नसेल. आणि गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं उद्धव आलाय, संदेश घेऊन आलाय, त्यावेळेस राधाराणी गोपसखी म्हटले, अरे भ्रमर, तिथे एक भ्रमर उडवतात, तू फसवतोस ना सगळ्याला. आणि त्या भ्रमाची निंदा करू लागल्या गोपी. त्या भ्रमराची निंदा करत नव्हत्या, ते कृष्णाची निंदा करत होते. कृष्ण आता त्याला नाही का ऐश्वर्य भेटलंय, कदाचित त्याला आमची आठवत नसेल, गोपसखांची आठवत नसेल, ज्या नंदबाबा आणि यशोदामाईने त्याला जीवापाड प्रेम केलेलं आहे, ते यशोदाची पण त्याला आठवत येत नसेल.
यमुना मायाची आम्ही कोण आहेत? जे नंदबाबा आणि यशोदा माईची आठवण येत नसेल तर आम्ही कोण आहेत? ललिताभिषेका म्हणते जाऊ दे, ह्या जगामध्ये सगळे फसविणारे, त्याच्यामध्ये हा एक फसविणारा आहे. ललिता विशाखा यांचा संवाद खूप चालतोय. शिल गोपाल चंपूमध्ये याचं वर्णन आणि गर्ग संहितेमध्ये खूप विस्तृत वर्णन आहे. त्याचा संवाद जर घ्यायला गेलं ना तर खूप सुंदर आहे. प्रत्येकाला जर भक्तीची पराकाष्ठा समजायचं असेल ना, ते संवाद वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे नित्यनियमानं, की आपला भाव कसा निर्माण झाला पाहिजे ह्या प्रसंगातून आपल्याला दिसेल. आणि बऱ्याच वेळानंतर उद्धवानं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण उद्धवा आम्ही असं सांग, आम्हाला जोपर्यंत कृष्णाची भेट होणार नाही तोपर्यंत आमचं हृदय, आमचं चित्त, आपलं मन शांत नाही होणार उद्धवा, नाही होणार. उद्धव नाही का विचलित झाला, करू तो काय करू, यांची सांत्वना कशी करू. त्यावेळेस उद्धव नाही का त्यांना सांत्वन देऊन येतात आणि दिल्यानंतर सगळा वृत्तांत भगवान कृष्णाला येऊन सांगतात. आणि जसं उद्धवाने वर्णन केलं, भगवान कृष्णांच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा नाही का डोळ्यापासून तर गुडघ्यापर्यंत सतत वाहत होत्या. गोपींचं ते स्मरण, गोपसाकांचं स्मरण, गाईचं स्मरण, यशोदाबा नंदबाबाचं स्मरण. आणि त्या स्मरणामध्ये कृष्णाला तो विरह जाणवत होता. त्यावेळेस कृष्णाने पुन्हा उद्धवाला पाठवलं. हे वर्णन भागवतात नाहीये, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. म्हणून कथा आपली कुठली भागवतातली नाही, पद्मपुराणातली वर्णन आहे. आणि त्यावेळेस उद्धवाला सांगतात, जा उद्धवा आणि गोपींना घेऊन ये. आणि मग योग मायाच्या सायानं उद्धव नाही का गोपींना घेऊन नाही का द्वारकेमध्ये येतात. रात्र असते, सकाळी गोपी उठल्यानंतर बघतात द्वार कुठे, द्वार कुठे, म्हणून त्याच ठिकाणाला पडले द्वारका. आणि तिथे एक सुंदर तलाव होता आणि त्या तलावाच्या बाजूला ते रम्य वातावरण, सारस, हंस आणि सुंदर सुंदर पक्षी की त्याची किलकाटाट चालू असताना त्यांचं जे शोक होतं, दुःख होतं, त्या तलावाकडे पाहून नाही का त्यांचा शोक कमी झाला. आणि त्यांना एकच उत्कंठा होती, कधी आम्ही कृष्णाचे दर्शन घेऊ, आम्ही कृष्णाला कधी भेटू. त्यावेळेस उद्धव नाही का एका दूताला पाठवतात आणि कृष्णाला निरोप देतात. जसं कृष्ण ऐकतात गोपी आल्यात मला भेटण्यासाठी, त्यावेळेस भगवंत रुक्मिणीच्या महलातून नाही का धावत धावत, ज्याप्रमाणे एक बछड गायीला जसं पाहतंय धावत धावत आपल्या गायीकडे जात आहे, त्याच प्रकारे भगवंत गोपींना भेटण्यासाठी धावत धावत येतात. आणि आल्यानंतर भगवंत गोपींना पाहतात आणि गोपी भगवंताला पाहतात आणि सातत्याने डोळ्याच्या धाराचे अश्रू ते वाहत असतात. ते विरह भावाचं प्रेम गोपी नाही का मनातली मालन आलिंगन करतात कृष्णाला. कारण की तिथे द्वारकावासी आले होते, द्वारकावासीसमोर त्यांनी शिष्टाचाराचं पालन केलं, काय वाटेल. आणि कृष्ण सुद्धा मनातली मनात नाही का गोपींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात आणि विचार करतात, ह्या गोपींचं ऋण मी कसं फेडू, ह्या गोपींचं जे प्रेम आहे हे प्रेम माझ्या याच्यामध्ये मला शक्य नाही सोडणं. आणि केल्यानंतर सगळे जे द्वारकावासी निघून जातात आणि त्या तलावाच्या बाजूला भगवान कृष्ण आणि सगळ्या गोपी बसतात आणि वृंदावनच्या लीला, ज्या ज्या काही लीला झालं त्याचं स्मरण करतात. आणि त्या स्मरणामध्ये खूप वेळ निघून गेल्यानंतर भगवंत आणि गोपीला म्हणतात, या तलावामध्ये आपण स्नान करूया. आणि मग भगवंताने पहिला जो तलाव निर्माण केला होता तो मायादानावून केला होता. पुन्हा मायादानावाने पुन्हा एक सुंदर तलाव निर्माण केला आणि त्या तलावामध्ये जाऊन भगवंताने गोपींसोबत सुंदर लीला केली. पाणी एकूण एकर शावर करणं, गायन करणं, काही गोपी नाही का विणा वाजवत होत्या, काही मृदंग वाजवत होत्या, काही भेरी वाजवत होत्या, काही बासुरी वाजवत होत्या. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये, रम्यमध्ये, त्या वातावरणामध्ये कृष्ण आणि गोपी नाही का तो जल क्रीडा नाही का चालत होती. आणि ती क्रीडा चालत असताना त्यावेळेस त्या तलावामध्ये ब्रह्माजीनं जे चंदन लावलं होतं भगवान कृष्णांना, ते चंदन नाही का त्या तलावामध्ये पडलं. आणि पडल्यानंतर ती जल क्रीडा झाली. भगवान कृष्ण आणि गोपी आल्यानंतर गोपींना म्हटले, गोपींनो, जे भेटण्यापेक्षा तुम्ही स्मरणामध्ये जो वेळ घालतात त्याला खरं प्रेम म्हटलं जाते. तर त्यामुळे तुम्ही काय करा, इथून नाही का सतत माझं स्मरण करीत राहा आणि हे देह त्याग केल्यानंतर माझ्या धामात पुन्हा येतात. आणि त्याच्या सुंदर चर्चेचं विवरण आहे. पण ह्या चर्चा झाल्यानंतर तिथे एक गोपी होती, तिला असंतुष्टी वाटत होती.
तिला वाटत होतं की सगळ्या गोपी भेटल्या, पण माझं भेटणं मला नाही का संतुष्टी देत नाही. आणि ती गोप होती राधाराणी. आणि त्यावेळेस राधाराणी स्वतः द्वारकेमध्ये जाते, त्या महलामध्ये जाते. आणि महलाच्या बाहेर गेल्यानंतर एक द्वारपाल सांगतो की कृष्णाना की एक गोपी आलेली तुम्हाला भेटण्यासाठी. जसं गोपीचं नाव घेतात, द्वारपाल भगवान कृष्ण धावत धावत येतात आणि बघतात राधाराणी आलेली. आणि राधाराणीच्या हाताला पकडतात भगवंत आणि रुक्मिणीच्या महलामध्ये घेऊन जातात. आणि जो शय्या असते रुक्मिणीसोबत भगवान कृष्ण जे शय्या असते त्या शय्येवर राधाराणीला बसवतात. आणि राधा आणि कृष्ण या दोघांमध्ये जो विलाप प्रेम असतं, जी चर्चा असते वृंदावनची, त्याचं करीत असताना नेमकं हे दृश्य रुक्मिणी पाहते. जसं रुक्मिणीने हे दृश्य पाहिलं, तिला वाटलं की माझ्या शय्यावर माझ्या व्यतिरिक्त कोण बसलेले. आणि त्यावेळेस जाणवलं की स्वप्नामध्ये रात्रीच्या अवस्थेमध्ये नेहमी राधा राधाचं स्मरण करतात, कदाचित तीच राधा असावी. आणि त्यावेळेस रुक्मिणीला राग आला. आणि आल्यानंतर कोणती स्त्री रागवल्यानंतर कुठं जाते? माहेराला. पण ती माहेराला नाही गेली, माहेरच्या देशाला गेली. का बरं? कारण त्याला माहीत होतं माहेरला गेल्यानंतर नवरा तिथंच येईल, पण अशा साईडला गेल्यानंतर नवऱ्याला शोधायला खूप कठीण जाईल, त्याचं प्रेम वाढेल कदाचित. म्हणून ती विदर्भ, कारण की भगवान कृष्णाची सासवराडी कुठली आहे? आपल्या महाराष्ट्राची. भगवान कृष्ण आपले जावं येत एक दृष्टीनं पाहायला गेलं तर. ते भगवान कृष्ण बघतात की रुक्मिणी रुसून गेलेली आहे. सगळं हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. कंटाळले काय तुम्ही? डुलक्या मारू राहिले. तर रुक्मिणी रुसून आल्यानंतर कृष्ण द्वारकेमध्ये शोधू लागले, कुठे रुक्मिणी कुठे. आणि मग भगवान कृष्ण गोकुळात जातात आणि सगळ्या गोपसाकांना गाई वासरांना घेतात. आणि गेल्यानंतर भगवंत शोधत दक्षिणेकडे नाही का दिंडीर वनामध्ये येतात. आणि दिंडीर वनामध्ये रुक्मिणी एका चिंचाच्या झाडाखाली तपस्या करू लागली. का बरं तपस्या करू लागली? कदाचित भगवान कृष्णला माझं प्रेम कमी झालं असेल, पुन्हा मला प्राप्त करायचं असेल तर मला पुन्हा ती तपस्या करावं लागेल. म्हणून भगवंत रुक्मिणीच्या शोधत आल्यानंतर तिथे गोपाळपुराचे ठिकाण आहे, तिथं पुष्पवती नदी वाहते. पद्मपुराणावर वर्णन आहे, जी यमुना आहे तिच्या संसारामध्ये ती पुष्पवती नदीच्या नावानं आलेली आहे. आणि आज गोकुळपुरामध्ये तुम्ही जाता, तिथं ते जो टेकडी आहे गोपाळपुराचं, तो गोवर्धनाचं प्रतीक म्हटलं जाते पद्मपुराणामध्ये. भगवान कृष्ण आपल्या गोपसाकांना गाई वासरांना त्या टेकडीवर ठेवतात आणि म्हणतात तुम्ही इथे थांबा, मी जाऊन येतो. आणि मग भगवान कृष्ण रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आलेले आहेत. आणि तिथे आज बी तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता, तिथं भगवान कृष्ण जे पांडुरंगाचा विग्रह आहे ना, किती लोक गेलेले आहेत गोपाळपुराला. जाऊन या, खूप सुंदर पाण्यासारखं. आषाढी नंतर जा, आता नका जाऊ, खूप गर्दी राहते. तिथे भगवान कृष्ण पांडुरंगांना बासुरीच्या वाजव आणि गायी सुद्धा आहे तिथे. आणि तिथे सगळ्या गोपसाकांना ठेवल्यानंतर भगवान कृष्ण आले आणि रुक्मिणीचा रुसवा काढले. पण रुक्मिणीचा रुसवा निघत नव्हता. भगवान कृष्ण का आले? आचार्य त्याचं 3 कारण देतात. पहिलं कारण देतात रुक्मिणीचा रुसवा काढायचा, दुसरं कारण देतात पुंडलिकाला दर्शन द्यायचं होतं, आणि तिसरं कारण देतात जे कलियुगामध्ये बद्ध जीव आहेत नित्य नियमानं त्यांना दर्शन व्हावं. ह्या 3 कारणासाठी भगवान पांडुरंग पंढरपूरमध्ये दिंडीर वनामध्ये आले. आता हे दिंडीर वन काय आहे, याचा इतिहास काय? तर पार्वती शिवजींना प्रश्न विचारते, हे दिंडीर वनच का निवडलं? तर त्यावेळेस राजा श्रीचंद्र नावाचा एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो, सदाचारी असतो, भगवंताचा भक्त असतो. आणि त्याबरोबर तो शिवजीची उपासना करायचा. आणि शिवजीची तपस्या करून त्याने एक पुत्र प्राप्त केला. आणि ते पुत्र जेव्हा शिवजीला वरदान मागितलं तर मला एक पुत्र द्या, एक तुमच्यासारखा किंवा विष्णूसारखा द्या. त्यावेळेस शिवजी म्हणतात की माझ्यासारखा नाही, विष्णूसारखा तुम्हाला पुत्र देईन. आणि तो पुत्र जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं मल्लिकार्जुन. आणि तोच मल्लिकार्जुन पुढे दिंडीर नावाचा असुराचा वध केला. आणि त्या असुराचा वध केल्यानंतर भगवंत त्या रूपामध्ये आले आणि त्या दिंडीर नावाच्या महादैत्याचा वध केल्यानंतर त्याच्या मुखातून मारता मारता हरी हरी असं आलं. काय आलं? हरी हरी हा शब्द आल्यानंतर भगवंताला आनंद झाला. मृत्यूच्या वेळेस
यानं नाही का माझं स्मरण केलेलं आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. आणि त्या महादैत्याला डिंडीरवाला विचारलं, तुला काय वरदान पाहिजे? ते म्हणे, भगवंता काही वरदान नको, वरदान द्यायचं असेल तर जे क्षेत्र आहे ना, ह्या क्षेत्राला माझं नाव द्या. भगवंत म्हणतात, ह्या क्षेत्राचं नाव आजपासून लोहदंड क्षेत्र नाव पडेल, आणि दुसरं याला मल्लिकार्जुन क्षेत्र सुद्धा वरल्या जाईल. आणि म्हणून आज बी मल्लिकार्जुन तिथं त्याचा धाम रक्षक आहे पंढरपूरचा. आणि महादेवाचं एक मंदिर आहे मल्लिकार्जुन, त्यांच्या नावाने गेलं. आणि त्या दैत्याच्या नावावर नाही का त्या वनाचं नाव पडलं डिंडीर वन. ह्या डिंडीर वनामध्ये आल्यानंतर भगवंतानं पाहिलं रुक्मिणीचा तर रुसवा निघत नाही, पण जो माझा दुसरं भक्त आहे ना पुंडलिक, त्याचं कळलं. भगवंत जेव्हा पुंडलिकाच्या तिथे माता पिताची सेवा करीत असतात, त्याची कथा खूप विस्तृतपणे, आपल्याला बाकीच्या कथा पण घ्यायच्यात. आणि गेल्यानंतर जसं दारापुढे जातात तिथे लख प्रकाश पडतो. आणि पडल्यानंतर पुंडलिक नाही का माता पित्याची सेवा करीत असताना पाहतात की साक्षात भगवंत आलेले आहेत. त्याचा काहीतरी आदर सत्कार करायचा, त्यावेळेस ते एक वीट घेतात आणि फेकून देतात. जेव्हा पहिल्यांदा पंढरपूरला गेलो तर म्हणलं वाळवंट आणि पंढरपूरचं जे मंदिर आहे ना, कमीत कमी 500 मीटरचं अंतर आहे. इथून वीट कशी फेकली असेल भाऊ, एकानं प्रश्न विचारला. म्हणलं मला माहीत नाही, पुंडलिकाला विचारावं लागेल कशी फेकली. पण म्हटलं त्या टायमाला नाही का शक्तिशाली लोक होते. आणि महाभारतामध्ये माणसाची हाईट 15 फुटापेक्षा होती, अर्जुनाचं वर्णन आहे महाभारतामध्ये. मला 15 फुटाचा माणूस जर पाय टाकत असेल तर किती टाकत असेल विचार कर. आपण आहे 6.5-5 फुटाचे, आपल्याला इथं वीट फेकले जात नाही. तर म्हटलं कथा ऐकताना भौतिक दृष्टीतून डोकं लावताना तो तुम्हाला कधी समजणार नाही. कथा समजायचं असेल तर जे प्रामाणिक आचार्य त्यांच्या मुखातून ऐकले तर ते तुम्हाला त्याच्याप्रती श्रद्धा आणि विश्वास राहील. आणि मग तिथून ती वीट फेकली आणि भगवंताला सांगितलं तिथं उभा राहा. बऱ्याच वेळा इस्कॉनमध्ये म्हणतात माता पित्याची सेवा केल्यानंतर भगवंत दर्शन देतात, हा प्रश्न नेहमी म्हणतात. तर म्हटलं खरं आहे, पण तो पुंडलिक पहिला कोण होता? आम्ही कुठं माता पित्याची सेवा करायचं सोडून दिलेलं, उलट गृहस्थपेक्षा ब्रह्मचारी जास्त सेवा करतात. लग्न झाले की आपल्या भूर घेऊन जातात. माता पिता लय कठीण आहे, मी खूप लोकांना पाहतोय. जेवढे ब्रह्मचारी सेवा करतात ना, तेवढे ज्यांचे लग्न झाले तेवढं नाही करू शकत. आणि एका आमच्या भक्ताने एका मंदिरातला त्यानं मातेपित्याशी लग्न केलं. का बरं? मातेपित्याची सेवा. कशी सेवा झाली? 1च महिना सेवा झाली. बाकी मग महाराणी म्हटलं चला आपण दुसरीकडे जाऊया. नाही होत. मातापित्याची सेवा करायला काही हिमाना नाही, पण भक्ती करा आणि सेवा पण करा. याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. सांगण्याचा मुद्दा एक आहे, ह्या प्रश्न विचारला जातो. पण मातापिता भगवत भक्त असणं महत्त्वाचे. त्यांची सेवा केली तर फळ, आणि हे जरी मातापिता असेल त्यांची सेवा केली तरी फळ भेटतं असं काही नाही. म्हणून सांगण्यात त्याच्यावर जास्त न जाता महत्त्वाचा मुद्दा की पुंडलिकाने मातापित्याचं सेवा केल्यानंतर भगवंतानं दर्शन दिलं. नेमकं ती वीट कोण होती? तर ती वीट होती मागच्या जन्मामध्ये इंद्र. आणि इंद्र जेव्हा उत्तरासूर नाही का 3 मुखाने तपस्या करू लागलं, आणि तपस्या करीत असताना इंद्राला नाही का त्यांना एका डळमळीत वाटवतात की हा जो उत्तरासूर तपस्या करून माझं इंद्रपद तर घेणार नाही. त्यामुळे इंद्राने काय केलं, आपल्या एका सैनिकाला पाठवून नाही का उत्तरासुराचा वध केला. त्याचे 3 मस्तक छाटले. आणि मस्तक छाटल्यानंतर उत्तरासुराने शाप दिला, एखादा व्यक्ती अधिष्ठानामध्ये असेल, तपस्यामध्ये असेल, साधनेमध्ये असेल, आणि त्याचा जर कोणी वध करीत असेल त्याला त्या ब्रह्महत्यापेक्षा पापापेक्षाही मोठं पाप लागेल. आणि तुझं हृदय एका शिळाप्रमाणे, एका विटाप्रमाणे दगड कठोर झालेलं आहे, म्हणून मी तुला शाप देतो की तू काय कर, वीट होऊन जा. आणि जसा तो शाप भेटल्यानंतर इंद्राला नाही का पश्चाताप आला की माझा उद्धार कसा होईल. आणि त्या पश्चातापामध्ये भगवान नारायण विष्णूंची तपस्या करून नाही का भगवंताला प्रसन्न केले. भगवंत म्हणले काळजी करू नको, माझा जो पुढचा अवतार होईल त्या अवतारामध्ये येईल आणि मी तुझा उद्धार करेल. आणि मग भगवंताने त्या विठे पाय देऊन इंद्राचा उद्धार केला. आणि केल्यानंतर इथे पुंडलिकाच्या कथेमध्ये आता पुंडलिक कोण होते याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आणि पद्मपुराणामध्ये वर्णन येत आहे. खास करून की पुंडलिक हे मागच्या जन्मात मुचकुंद होते. देवतांसोबत त्यांनी युद्ध केलं, आणि युद्ध केल्यानंतर त्या युद्धामध्ये त्याने देवताकडून वरदान मागितलं की मला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे. तर देवदेवता म्हटलं आम्ही मोक्ष मुक्ती देऊ शकत नाही. मुक्ती पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल तर नारायण, कृष्ण, विष्णू देऊ शकतात.
आणि मग ती मोक्ष मुक्ती प्राप्त थकले होते. सॉरी, कथा साईडला जाते. आणि मग वरदान काय, तर म्हणले मला खूप थकलोय, मला झोपेचं वरदान द्या. पण ह्या झोपेमध्ये कोणी बाधा आणली तर तो जळून भस्मसात होईल. म्हणून मुचकुंद महाराज स्वर्गातून नाही का भौतिक जगामध्ये आले आणि एका गुफेमध्ये झोपले होते. आणि झोपल्यानंतर इकडे कालयवनाने मथुरे आक्रमण केलं आणि केल्यानंतर भगवंत रणभूमीतून पळाले आणि भगवान कृष्ण पुढे आणि कालयवन मागे. आणि तो पकडण्याचा प्रयत्न करायचा, त्यावेळेस भगवान कृष्ण पुन्हा पळायचे. आचार्य वर्णन करतात, भगवान कृष्णाला भौतिक गोष्टींना भौतिक शक्तीनं पकडू शकत नाही. भगवंताला पकडायचं असेल तर यशोद्यासारखं प्रेम असेल तरच पकडू शकतात. बाकी तुमच्या भौतिक उपलब्धीनं तुम्ही भगवंताला पकडू शकत नाही. आणि कालयवन काय होता, भौतिक शक्तीचं प्रतीक होतं. म्हणून शेवटपर्यंत त्याच्या हाताला नाही का भगवंत भेटले नाही. आणि असं करता करता भगवंत एका गुफेमध्ये गेले आणि आपला शालू उपरनं काढलं आणि मुचकुंद महाराजांच्या टाकून दिलं. गेल्यानंतर कालयवन क्रोधित होतो की स्वतःला खूप मोठा वीर्य समजतोय, पण इथं झोपलाय. आल्यानंतर त्या क्रोधाच्या भरामध्ये मुचकुंद महाराजाला 2 लत्थ प्रहार करतात. आणि 2 लत्थ प्रहार झाल्यानंतर उठले नाही. 3ऱ्या लत्थ प्रहारमध्ये नाही का मुचकुंद महाराज उठतात आणि बघतात की मला झोपेतून कोण उठवलेलं आहे. आणि उठल्यानंतर जसं त्यांच्या डोळ्यातून नाही का ती शक्ती प्रगट होऊन कालयवन जळून भस्मसात होतो. आचार्य एकाचं मी प्रवचन ऐकत होतो काही वर्षापूर्वी. ह्या प्रसंगामध्ये सांगत असताना एखादा भक्त झोपेचं सोंग घेत असेल तर भगवंत त्याला उठवण्यासाठी कालयवनसारख्या कोण्या व्यक्तीला अरेंज करतात, लात मार याला. आणि 2 प्रकारे आपल्याला इन्स्पायर्ड करतात भक्तीमध्ये. एक तर कृष्ण कथेतून श्रवण करून नाही का आपण प्रेरणादायक घेतले पाहिजे की आपण भक्तीमध्ये गांभीर्य प्राप्त केलं पाहिजे. आणि आपण जर गांभीर्य नाही झालं तर मग भगवंत आपल्या जीवनामध्ये कालयवनला अरेंज करतात की बाबा याला झटका दिल्याशिवाय हा सुधारणार नाही. मग तो कोणता कसा येईल माहीत नाही. म्हणून चांगली गोष्ट आहे, कथा ऐका, कथेतून प्रेरणा घेऊन भक्तीमध्ये वाढवा. आणि मग मुचकुंद महाराज जेव्हा बघतात की कालयवन जळून भस्मसात, कोण आहे काय आहे, तेव्हा भगवंत समोर येतात. आणि आल्यानंतर कमरेवर हात ठेवून नाही का पितांबर, मखर कुंडल, त्याच्यानंतर कौस्तुभमणी, किरीट आणि तो झळझळतं ते तेजस्वी दर्शन घेतल्यानंतर जसं ते भगवंताला पाहतात आणि विचारतात तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय, इथे कसं काय आलेले आहेत, तुम्ही कोणी देवदेवता तर नाही. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात मी वसुदेव आणि देवकाचा पुत्र आहे आणि जो वध कालयवन आहे तो नाही का त्याचा वध करण्यात आला. आणि मग तिथं भगवंत परिचय देतात. आणि मग तिथे राजा मुचकुंद आपला परिचय देतात, राजा मंदाताचा मी पुत्र आहे. आणि मग देवतांसोबत युद्ध झालं त्याचं वर्णन होतंय. आणि मग भगवंत विचारतं काय वरदान पाहिजे, वरदान माग. त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंता हे जे तुम्ही कमरेवर हात ठेवलेलं आहे ना ते निरंतर मला दर्शन भेटत राहावा. भगवंत म्हणतात चिंता करू नको, कलियुगामध्ये माझा जो अवतार होईल तुला नित्य निरंतराने ते दर्शन होईल. आणि मग मुचकुंद महाराज त्या गुफेतून भगवंताचं दर्शन घेतात आणि भगवंत पुन्हा द्वारकेला निघून जातात, आपलं मथुरेला निघून जातात. आणि इकडे मुचकुंद महाराज बद्रीनाथला जाऊन मुचकुंद गुफामध्ये, तिथं आज बी गुफा आहे, तिथं तपस्या करून देह त्याग करतात आणि पुढे पुंडलिक म्हणून जन्माला येतात. तर यांचा प्रसंग इथं वर्णन येतो. आणि ह्या प्रसंगातून आपल्याला एकच शिकायचं आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये भले जन्म बदलला तरी भगवत भक्ती कमी होत नाही. निरंतर आपण भगवत भक्तीमध्ये केलं पाहिजे की ही भगवंत गीतेमध्ये म्हणतात नेहा भिक्रमणा स्वस्ती प्रतिवायन विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. तुम्ही जर थोडीशी जरी भक्ती केली त्या भक्तीचा कधी नाश होत नाही. तुम्ही 10% करा, 15% करा, 20% करा. तुमच्या बँकेत जर 1 लाख असेल आणि 10 लाख असेल आणि पुढच्या जन्मात गेले म्हणले साहेब माझ्या मागच्या जन्मातले 10 लाख आहेत, त्यांना पळ पहिले बाहेर जा, भेटतील का? नाही. पण भगवत भक्ती कशी आहे, शाश्वत आहे, ह्या जन्मात पण राहते आणि मृत्यूनंतर सुद्धा राहते. तर ह्या प्रसंग झाल्यानंतर पांडुरंगाच्या आणखीन सुंदर कथा आहेत. तर पांडुरंगाने तिथं कमरेवर हात ठेवून नाही का पुंडलिकाला दर्शन दिलं. का बरं कमरेवर हात ठेवून ठेवले भगवंत? किती युगापासून? 28 युगापासून पांडुरंग उभे आहेत आणि वाट बघतात, या रे हा भाऊसागर आहे ना कमरे इतकाच आहे,
नाही तर हा भावसागर अतिशय याला पार करणं म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात हा दैवी प्रकृती नाही दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया, माझी मायाशक्ती अतिशय दुस्तार आहे. मामे प्रपदंते मायामय तरण तिथे, जो मला शरण येतो तोच मायाला पार करू शकतो. म्हणून भौतिक शक्तीनं आपण ह्या मायाशक्तीला पार नाही करू शकत. मायाशक्तीला पार करायचं असेल तर भगवत भक्तीकडे, भगवंताकडे, कारण भगवंत म्हणतात कमरे इतकेत आणि कमरे 28 युगापासून वाट बघतायत, या माझं दर्शन घ्या. म्हणून पांडुरंग का कृपाळू आहेत? बालाजीकडे धन दिलं तर त्यांना म्हणतात कांचन ब्रह्म. जगन्नाथपुरीचे जगन्नाथजी आहेत त्यांना अन्न ब्रह्म म्हटल्या जाते. तसं पांडुरंग आहेत ना त्यांना नाद ब्रह्म म्हटल्या जाते. नाद ब्रह्म म्हणजे काय? केवळ भजन करा. भगवंत कमरेवर हात ठेवून काय उभे आहेत? केवळ माझे भक्त जे भजन करतील त्यांचं भजन ऐकण्यासाठी. म्हणून भगवंताचे विशेष अवतार आहेत. आपण जर अभ्यास केला तर भगवंताचे एक एक विग्रहांचा जर अभ्यास केला तर श्रीरंगामध्ये भगवंत झोपतात आरामशीर, 7-8 वाजता उठतात. तिरुपती बालाजीमध्ये नोटा कमवतात, नुसते पैसे. जगन्नाथपुरीने प्रसाद घेतात. शृंगार करायचा असेल त्यांना तर द्वारकेमध्ये जातात. तपस्या करायचा असेल तर बद्रीनाथला, डान्स करायचा असेल तर वृंदावनमध्ये, आणि लोकांनी शिस्त लावायची, मर्यादा लावायची असेल तर रामचंद्र आहेत. आणि भक्तांना भजन आणि आदान प्रदान करायचं असेल तर पांडुरंग आहेत. म्हणून आपलं जे दैवत आहे पांडुरंग आहे. कृष्ण आणि पांडुरंगामध्ये फरक नाही आहे. आपण गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. कितीतरी असे लोक आहेत आणि महाराष्ट्र सरकारची कृपा आहे आता तुमच्यावर, एसटी फ्री आहे. रात्री बसा, दिवसभर दर्शन घ्या आणि संध्याकाळी पुन्हा या. देव लय फुकट हो, पण कोणाला नको आहे.